यार घ्या ना पाणी प्या ना, मोठं पाणी पिणार लागायचे हो ना, एवढं वातावरण हे असून ताण लागली यायले. चला लवकर पाणी प्या, लवकर कामी लागा. हो ना आलो ना बा, चालणार बा, चालणार झुमऱ्या, चल लवकर. हो आलो आलो. आता कोणा फोन आला दिले अबे, इकडे ना, इकडे पहिले. हो बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे. नाही नाही काही वादा नाही. आपण बा जेसीबीला धक्का लागू देत तुमच्या. हा एकदम बिलकुल बा जशी तशी जेसीबी आहे. हो, सकाळी उठल्याबरोबर पहिले पुसतो, अगरबत्ती लावतो, त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात करतो. हा तुम्ही येऊन पहा बा जेसीबीचा, आपण बा काहीच अडचण नाही आली. हो येऊन पहा तुम्ही, एक नंबर काम आहे. नाही नाही नाही, अरे काही बोलता राहायचं, कोण सांगणार तुम्हाला काही सांगता. नाही नाही नाही, अरे मी कुठंच नाही जेसीबी. हा उचामध्ये काम करायला काय नाही मी कुठं. हा काहीच नाही खोट्या गोष्टी खोट्या गोष्टी. हा हो ठीक आहे ठेवतो मग. हो काही काळजी करू नका तुम्ही, जेसीबी तुमची जशी आहे तशी आणून देईन मी तुम्हाला. हा हो तुम्हाला बा महिना देतो बरोबर. हो काही वादा नाही. दादा झुमरे फोन ते, हा काय म्हणते जेसीबी वाला, काय त्याचा फोन वाटते मालकाचा. कोण आहे समोर राहिलो काय, कोण आहे त्याने सांगितलंय बा जेसीबी मध्ये तिथं त्या देवाच्या वरात दिलेली आहे म्हणजे त्यानं. भानगडीचं काम आहे म्हणजे फालतू जेसीबी अटकून जाईल. तापत येईल म्हणे. त्याचा फोन आला मला का म्हणे कुठं नेईल जेसीबी. नाही का बाबर लोक किती चबरे आपल्या गावातले. मला का कमाल झाली आता लोकांची, नाही का पाय बरं आता, म्हणजे जेसीबी वाल्याला फोनही केला नाही तो, आज ज्याच्यापासून आणली त्या मालकाले. तेच म्हणे आणून द्या बरं माझी जेसीबी. हो मिळालं नाही रे, तसं काहीच नाही म्हणलं. वावरात आलतो डाली करायला शिवलाल भाऊजी. असं सांगितलं पाहिजे एरिया, आता शिवलाल भाऊजी डाली करायला जात होतं आपल्याला हे काम झाल्यावर समजा. पण आता सांगा तिकडे जर आता लोकांची न्यूज गेली, हा उद्या जर काही समजा रिपोर्ट रापोर्ट झाली, हा नाही का हे जेसीबी जायची, हा त्याच्यामुळे त्यांना नाही मला पैसे मागा. हा किती घरात कुठे आले बा, आता सांगा. हा तुमचं ऐकलं तर असं, नाही ऐकलं तर तसं. जाऊ दे ते जाऊ दे, काय तुझं म्हणणं काय म्हणलं, जेसीबी टाकायची का नाही टाकायची मग. हा हो रस्ता करायला टाकायची का नाही. आता काय टाकायचे, आता कसं करा सांगा तुम्ही. तिथे हो शांत भाऊ तुम्ही सांगा बा. हा मी म्हणत आहे बा, हो सगळ्यात पुढे उभा राहतो. हा पण आता जेसीबी सांगा दुसऱ्या माणसाची आपण आणली. हा मा सासऱ्याला पैसे भरून द्यावं लागतात ते. मा सासऱ्याच्या बलबुतीवर मला त्यानं चालवायला दिली. आणि मी जर असे कामं केले, ज्याला जर जायचं काम आलं, हा मी काही तयार आहो, पण ते जेसीबीचं कोण करावं. हा ती जर जमा झाली पोलीस स्टेशनले. काढला तिसरा पाय काढलाय ना आता. मग आता काय तू समोर उभा राहून काय करतो, अरे जेसीबी पाहिजे ना रस्ता करायला. हा मग आता हे काय फायदा तुझे असले ना, काय अर्थ आहे का त्याले. बरं आपण राहिला ना तिथे सांगा बा, तुम्ही सांगा आता. माझ्या जागेवर तुम्ही असते काय केलं असतं. हा लोकांची जेसीबी इतके लाख रुपयाची, हा त्याला जर काही झालं तर आपण काय करा, कुठून भरती द्या त्याला. हा सांगा बा, असं पैसा बाब होती. एक तर बा बुडीला माहिती झालं तर घरावर कुठे जाय मग. नाही तर नाही काही हरकत नाही. हे बा काशीनाथ तू काय कर, हो जाय डायरेक्ट ट्रॅक्टर घालून दे तू ना. सरळ पिकातून ट्रॅक्टर घालून दे. आता फिरून काय शिट्टी तर जाणून राहिले शांतरा भाऊ तुम्ही. हा हो झुंबरचं काय माय काय दोघं आम्ही कसं आहे. हा आमची माहिती नाही का परिस्थिती काय गंभीर आहे. 1.5-2 एकरावर माणसं आम्ही. हा लोकांच्या कामाला जाणारे, आणि हे आम्हाला ट्रॅक्टर दिलं मा सासरवाडीच्या माणसानं. हा तिचं पाटील मला येऊन हे बा रुमण्यानंच घेणार आहे. हा त्याचं ट्रॅक्टर जर पोलीस स्टेशनला जमा झालं तर, हा वा हे बा झुमरे आता फोन आला त्याच्यावर तर मी ऐकलं. हा कुठून द्या आम्ही भरते, आमच्यावर केवळ कुठचा पैसा. आता मला सगळं माहिती आहे बरं. हो घबडातला माल आहे, याची ट्रॅक्टर आहे जेसीबी आहे, पण आता म्हणता नाही येऊन राहिलं ना. आता हे देवदासले त्या लक्ष्मणले कसं समजून येते त्यात ना. हो का, पण काय पाय ना तेवढं माहित नाही होत ना त्याले. हो ट्रॅक्टर घालून दे, एक रस्ता करून घेऊ. आता कसं गरम गरम आहे होऊन जाते ना. शांतरा भाऊ कसा पुढच्यानं एवढं हत्याचं मस्त ट्रॅक्टर आपल्या ताब्यात दिलं. हो कसं काय दिलं असं. हा विश्वास ठेवा लागेल ना पुढच्याचा बी कायम. हा म्हणून म्हणलं बा ते ट्रॅक्टर सोडून बोला, मी एक पुरी सगळ्यात पुढे राहतो. मग काय फायदा बे, मग काय फायदा, जाऊ दे तिकडे. मग काय अर्थ नाही. अर्थ नाही म्हणजे बा एक काम करा तुम्ही, दुसरा ट्रॅक्टर आणा कोणाचं बी, लाईन पाटला जाणार कोणाचा आणा, मी ड्रायव्हर राहतो. हा मी चालवतो. हा हो त्याला पंची जोडून आणा, रस्ता करून टाकू जाय तिकडे. नाही नाही राहू द्या आता तुम्ही, राहू द्या. हे बा हो ते लाईनी पाटलाला फोनही लावू नका आणि तुम्ही येऊ नका. हो चला म्हणलं शांतराम भाऊ चला तिकडे. आले का एवढा हिंमतबाज माणूस पुढे होता, मी होतो. तुम्ही का म्हणलं आता घेतली असते जेसीबी पुढे तर. हा जा आता, ते जेसीबी घेऊन घराकडे जा तिकडे. हो बसले आपल्या काही काम ना धंदा नाही. जा आता का आता शांतराम भाऊ कसं म्हणलं आता. हो बबनराव काय करायचं का देते भाऊ. काय आता गेले ना, आता कंदील बुडा गेला, मुंगशीराम भाऊ गेले, हे दोघे आता म्हणजे तयार नाही म्हणते. हा करता काय आपण. हा हो चला आता तिथं जाऊ, देव म्हणले खेळ भेटू आणि घराकडे चालले जाऊ. हो चला. सांगून राहिलो. हो टाकून राहिलं का जेसीबी टाकता का सांगा, आता सांगा. हा का नाही ते बा चाबी लावा, रिवर्स मारा चालले जा. हो काही थांबायची गरज नाही. मग आपलं नाही ना ट्रॅक्टर म्हणून तर आपण विचारायचं काय करता बा. हो लोकांचं आता कुठून भरून द्या मग. हा हो घेतो रिवर्स. जाऊ दे हो तुम्ही जाऊ दे, तू काय थांबून राहिला. जाऊ दे गुरगुर नको जाऊ दे. जा जा पया पया दामटा काय का भेकाळवानाचो. हा पा कसे दामटून राहिले, पा पा काय पयाले बी रिवर्स मध्ये काय का लोक आहे काय का यकीन काय तुमचं बी हटले गो. पडलं का आता. हो काय अजून काही आहे म्हणलं. हा हो गेली जेसीबी गेली, ट्रॅक्टर गेलं. हा अजून काही इच्छा आहे. हा खरा जागा रस्ता नाही रस्ता होईन भाऊ, रस्ता होईन. हा हो इतकं हे नको समजा तुम्ही. ट्रॅक्टर गेले हे ते आता तिथे परकेचे ट्रॅक्टर आहेत. हा स्वतःची जेसीबी नाही म्हणून त्या माणसाचं आता त्याचे बरोबर आहे. हा पण हे बा सांगतो ना, रस्ता केल्याशिवाय राहत नाही बाकी. हा हो होईन तर रस्ता होईनच इथून, काहून की आम्ही काय 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 डोक्यावर नेणार आहोत का साहित्य. हा हो आत्ताही सांग बरं. हो नाही तर मग कसं आता कायद्यानुसार आम्ही काम करणार आहोत. हो रिपोर्ट जर दिला ना तर मग हे बा एका दिवसात रस्ता भेटते आम्हाला. पण आतापर्यंत चला बा समजावून सांगितलं असं तसं मार्ग काढला आम्ही, पण आता आम्ही मार्ग काढत नाही. का रे बा देवदास. रस्ता तर मागातच आहे. रस्ता आता या 4 कास्तकारा रस्ता भेटल्याशिवाय हो मी माघार घेणार नाही. हो आता मी उद्या इथं उपोषणाला बसणार आहो.
समजलं का? हो, मग तिकडे वरे माहिती गेल्यानंतर मग काय होईन ते पाहून घ्या तुम्ही. काय हो, रस्त्यासाठी उपोषण चालू आहे, उद्या पेपरला बातमी. समजलं ना? हा बस चला म्हणलं आता. हो चला हो. हो द्या द्या, हो द्या बातमी द्या काही करा. हो रस्ता आम्ही वावर मोजल्याशिवाय आम्ही कोणाला रस्ता देत नाही. हो गुरुजीला आम्ही आता फोन केला होता, तर गुरुजी म्हणे आम्ही वावर मोजणीचा अर्ज आज केलेला आहे म्हणे. ते गेलेत होते ऑफिसले, तर आता उद्या 2-4 दिवसांनी ते मोजणी येतील किंवा 8 दिवसांनी येतील. हो ते आम्हाला हाती नाही म्हणे. मोजल्यानंतर रस्ता जे निघन ते घ्या. हो तसं आम्ही जाऊ देत नाही. नाही नाही, ते मोजणी आहे ना महिन्यान 2 महिन्यान, त्याचं आम्हाला नाही करायला. ते आली तरी चालते, नाही आली तर आम्हाला घेणं नाही. पण रस्ता आम्हाला उद्या पाहिजे म्हणजे पाहिजे, किंवा आज पाहिजे. हो उद्यापासून मी उपोषणाला बसणार आहो. आज तुम्ही विचार करा. समजलं का? हो, शांताराम, सगळेजण तुम्ही कास्तकार लोक बिलकुल उपोषणाला बसाच इथं. कोणाचंच काम लागतं आता आपल्या मागं. अरे पण देतात भाऊ. मी म्हणतो महामंगळाच्या धाब्याचं काम आणि हे न ते. हा पेरण्या पाण्यात दिवसानं उपोषण करायला पुरून का आता? सांगा बा तुम्ही, काही दुसरं पाहा लागन. काय बा मामांग बी मशीन काही ते काय का दूध काढणं आणि ते जाणं, वावराचे कामं ते काय उपोषण जमणार आहे आता? माय व्यवसाय राजा, याटोशिवाय माय भागत नाही. हो बस आता याटो चालवाच लागेल ना मला. हो का? म्हणजे तुम्हाला काम आहे, मला काम नाही, मी रिकामाच आहो. आबेले का म्हणलं तुमच्यासाठी मी रस्ता करायला इथं उपोषणाला बसायला तयार आहो. आणि तुम्ही स्वतः कास्तकार असून म्हणता मामांग हे आहे ढमकाय ढमकाय. अरे जाऊ द्या ना मग ठेकाना तिकडे. तिकडे कंदिले तिकडे गेला, हे ट्रॅक्टर घेऊन पैसे तर तुम्ही कास्तकार असून तुम्ही म्हणता की बा आम्हाला टाईम नाही. मग तुमचा रस्ता तुम्ही पाहत बसा. बघायत गेला तिकडे, मला काय करावं लागते? हो ना, आपण लोकांसाठी करा. हे म्हणते मा ऑटो आहे आणि ते म्हणते मा मसाळा आहे. पाहत बसा तुम्ही तिकडे. अरे दिदा दिदा, अरे मी काय म्हणतो, अरे इतका रागा भर नाही लागत ना. अबे म्हणलं मी काय म्हणतो, दिदा अरे ऐक तर घरी. अरे दुसरा मार्ग पाहू ना काही. बोलत नाही वाटते बा, गेले कोणा कोणा नाही. हो वाराकडे गेले वाटते. अरे देदा भाऊ, अरे ऐका घरी. त्या गेले, हो गेले गेले. काय माणूस आहे राजा, बिजा हेड दिमाग माणूस आहे आता. पाय बरं आता उपोषण करायला पुरते का काही आपलं त्याचं काही मोठं नवीनच राहते राजा. चला जाऊ द्या घराकडे आता. हो काही मिळ नाही, पाहू आता काय करायचं ते. चला येतो म्हणलं देमन भाऊ. हो पाहा तुम्ही काहीतरी डोक्याने विचार करा माणूस किती. हो पण नाही तर आम्ही काही ना काही करणार आहोत. समजलं का? हो चला रे बा आता, चला जाऊ द्या. नाही करा ना. हो आणा अजून आणा. हो पाहिलं ना आता तुमची कुठं धवस आहे तर. हो ना, ते ट्रॅक्टरवाले आणि ते जेसीबीवाले पाहिले, ते बुडे वाटे तर आधीच पाहिले, आणि तुम्ही राहिले होते आता फक्त. हो तुम्ही पाय चालले आता घराकडे. हो जा आता. हो करा, आणा कोणाला आणतात अजून. हो रस्ता देणे नाही म्हणजे नाही देणे. थांब ना तू, थांब रे जरासा थांब तू आता. हो इचुकाटा घालतो आता, थांब तू जरा. हो बरोबर ठीक आहे ना पाहू ना. हो चला शांताराम, चला आता चला. हो चला बबनराव, चला घराकडे. काय म्हणलं पैसेच नाही सगळे असं आहे ते. हो पाहिली ते ना टरेली करून, पण काही ताल आपल्या पुढे जमला नाही. हो नेक्स्ट आपल्याला सपोर्ट खात येतात त्याच्यानं आपण कोणाच्या बापाला भेट नाही आता. हो चला आता कोणा ते जात जातीनं 2 पावले रस्ता सोडलेला आहे द्यायले. आपस पेरणी करतील ते लावणा करतील. हो चला आता जेवण करून घेऊ. आणि बस मी आता ते आपल्या बकऱ्यान म्हशी तिकडे पडितात चरून राहायला जा लागते मला. हो चल मग. आता चंद्र भाऊ, हो कधी उठा. हो नुकसान भाऊ आता येऊन राहिले ते. आता काही काम यायचं. आता काही वावरात जायचं काम आहे काय? काय लक्ष्मण, शांताराम कोण म्हणलं, कुठे चालले तुम्ही? झाला का रस्ता, झाला का मोकळा मग? आता मोकळा रस्ता काय मोकळा? अरे काय राजा, तुम्ही राजा ऐन वेळेवर चाटा मारता आणि म्हणता झाला का रस्ता? बाबा अरे चाटा राजा, काय बोलता राजा? अरे म्हणलं राजा, जीवाचा प्रश्न होता तिकडे. इच्छू डसला का सरप डसला का काय डसलं? आम्हाला फोन आला तर डॅनीच्या देखताचीच गोष्ट आहे बा. विचार डॅनी विचार कुठे आहे ते, आलं नाही का ते? नाही ते आले होते तर ते आलते. हो ते सांगे बा काय इच्छू डसला म्हणून तुम्ही गेले म्हणे, बैलगाडी हे ते मग गेले म्हणे. हो काय खरं डसला होता का? पण काय खरं खोटी गोष्ट आहे, खरी आहे? बाप राजा, कमाल झालं राजा. अरे म्हणलं मी राजा जीवाचा आटापिटा करून राजा पळत गेलो, धावत गेलो, घरी नेलं. पाणी दिलं, सगळं पद्धतशीर झालं. दवाखान्यातून आता इंजेक्शन देऊन आणले तिथं. काय राजा बोलता तर? हो खोट्या गोष्टी आहे का? विचार ना बा मुक्षरामला, विचार ना. आता काळजी ना मग तिकडे पाहिली येऊ राहिलो की बा काय आहे रस्त्याचं काय नाही, आणि तुम्ही राजा मावर असे आरोप करता. हो का? नाही आम्हाला वाटलं बा काय सांगा का मजा गिजा केली. हो तिथून तुम्हाला वाटलं बा फालतू आपत या जेवून पळालेच का? पण जाऊ द्या, काय मोठं कठीण काम आहे पण आता. हो मुश्किल आहे, रस्त्याचं मुश्किल झालं राजा. बाबा कोण रे बा, झालं नाही का? हो ना, ते देवदास ते जेसीबी आणि ट्रॅक्टर ते कुठे गेले मग? हो ते आहे कुठंच मग? अरे कायच हो, या झुमऱ्यानं काशानं गेम केला. मग काय तिसरा पाय काढला त्यानं, म्हणे बा लोकांचं ट्रॅक्टर आहे, लोकांचं जेसीबी आहे. आम्ही काय करावं जर रिपोर्ट दिला तर? म्हणून त्याने काढला पाय. हो ते म्हणे बा एक परी आम्ही येतो, पण आता ते गाडी ते ट्रॅक्टर जे आहे हो ते काय आम्ही टाकत नाही. काय रे म्हणा भेकाड म्हणायची. हो काय होत होतं का तिकडे जायला, का माहीत होत होतं का काही आपलं? हो आता ट्रॅक्टर द्यायचं सगळं द्यायचं. हो नाही लक्ष आहे नाही तर. अरे पण मग आता काय रस्त्याचं कसं मग आता? हो कशीच असेल तुम्ही? काय कसे असाल म्हणजे आता काहीतरी आता कायद्यानुसारच आता रिपोर्ट देऊन करावं लागेल ते. आता नियमानुसार मोजणी ढमकन आता काय लय चालते ते बाप राजा. पण मग आता देवदास कुठे गेला? देवदास काय म्हणे मग? बा ते तर नवीनच नाटक लावलं त्यानं. ते म्हणे उपोषण करू म्हणे. आता हे उपोषण करायचं टाईम आहे काय? पेरण्या पाण्याचे दिवस, कामं धंदे हे ते. हो उपोषण करायचं म्हणे. मी आलं नाही उपोषण जमत नाही, काम आहे. हो ते बी फरला चालला गेला वावरात त्याच्यामुळं. हो करा मग तुमच्या मनानं काय करायचं ते. हो ना, ते जरा उपटच आहे ना. आता उपोषण आणि ते शोले आंदोलन मागं केलं तर आता काय पुरते कधी कराले नाही. मग आता काय कसं काय मग मार्ग काय आता? काय मार्ग पाहू आता काय होते तर. हो जाऊ द्या आता, पेरणी आता मला डोक्यावर नेऊनच करावं लागणार आहे, ती राहिली सुईली. हो चला जाऊ द्या घराकडे आता. हो पाहू काय करायचं आता. मी चाललो धाब्यावर आता. पाहू आता काय होते.
चालेल नाही हो का बरं जाऊ दे मग आता काय आता जा मग तुम्ही आम्ही जातो घराकडे आता कायची पुढे आलो होतो ते बबने कुठे बबने हा तिला का नाराय कोणाचं ती कुठे आहे म्हणलं मग ते गेलं तिकडे शिवलाल भाऊच्या वावरात ते जेसीबी ते ट्रॅक्टर नाही का तिकडे नेलं त्यानं हो माती किती उचलायची आहे तिची ते शिवलाल भाऊन सांगितलं म्हणे हो आज काही ते मार्केटात गेलं नाही बबनराव हो तर ते हे काम झालं की तिकडे जाणार होते तिकडे गेले ते आता जेसीबी घेऊन शिवलाल भाऊच्या वावरात हो नाली गिली करायचं आहे काय ते जा हो जाऊ दे तिकडे हो चला आता घराकडे चला झालं का सगळं किती मोजले सगळे पोते किती बरोबर आहे ते हो कास्तकाराचे पैसे दिले सगळं झालं आता हो आता एक काम करा हो आपले लेबर लोक बोलावून आणा आणि पटकन अंदर माल जाऊ दे आपला गोडाऊन मध्ये हा किती माल आहे आपला आजचा आता ते शेंगा तर नाही म्हण तुम्ही हो मग आता हे तूर आहे 30 पोते 20 पोते गहू घेतलेला आहे सोयाबीन आहे समजा 10-15 पोते हो जाऊ दे का मग अंदर हे सगळं देऊ का द्यायला आवाज देऊन दे लवकर द्यायला मला पटपट जाऊ दे मला अंदर हा हो आता एक तर तुम्ही नाश्ता गिष्टा केला जेवण केलं 1:30 वाजला पण जेवायला नाही भेटलं हो काय करता तुमच्या संग आता चिट्ट्या फाडा हे करा ते करा हा, इथपर्यंत माल आणून टाकला बरं मग आता करू का येऊ का नाश्ता करून आम्ही अरे जा ना मग जेवण करून या तुम्ही हो मी थांबतो इथं थोडा वेळा हो लेबर लोकांना सांगून द्या त्याला म्हणा अंदर जाऊ द्या म्हणा शिवलाल भाऊ उभे आहेत म्हणा तिथं हो येते ते मग हा हो जा तुम्ही हो, नाश्ता जेवण घेऊन करून या जा ठीक आहे मग आम्ही येतो मग आता हो हे पावती बुक ठेवा तुमच्याजवळ हो येतोच मग हा हो ठीक आहे हो या आता हो चला लावा लागणार लक्ष्मणले फोन नाही का काय झालं रस्त्याचं काय सांगा हो हो जा जा हो पैसे आहे ना हो नसेल तर मग माझं नाव सांगून दे जा हो जा हॅलो हां हां बोला शिवलाल भाऊ अरे काही नाही थोडं रिकाम पण होतं मला लावून द्या फोन काय आता मला कसं माया म्हणणं लागून राहिलं काय म्हणते रस्त्याचं जमलं मग ते हो काय देवीदास गिदास तुम्ही गेलते मग जेसीबी घेऊन लागला का निपटारा त्याचा अरे जाऊ द्या ना बा कायला हाताने हाता करा मग काय तर टांगा पलटी गोळे फरार मग सगळे पळाले तर कोणीच जागेवर नाही मग एकाची चप्पल एकाच्या पायात नाही काही मिळायला मिळेल नाही मग सगळा घोर झाला म्हणलं सगळे आले घराकडे आता काय बोलून राहिला नाही रे हा अरे बा जेसीबी ट्रॅक्टर ते देवीदास समोर आणि काय हा जमलं नाही म्हणतो तरी बी अरे काय जमते हो 16 संघटना छप्पन पुळारी आपल्या गावात नाही एक नाही कामाचा आणि काय होणार आहे मग सगळ्या संघटना फेल गेल्या अरकाटे गेली तंबाखू तर कोमातच आहे आणि रुमण्याचं काही जमलं नाही आज हो चला वापस आले सगळे खिशात हात घातले निमूट आपल्या घराकडे हो काय करता मग अरे बाबा मग एवढे कंदीला पाहिजे शांताराम भाऊ हे ते देवीदास भाऊ तरी चाललं बसलं रे कमाल झाली पण मग यावेळे हा जेसीबी हे ती माघार घेतली तर अरे कुठं हो सगळ्याची टरकली मग काय तर कंदील बुडा ते सगळे पळाले तर फरार झाले एक 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 सटकाचीच केली मग काय तर सगळे कोमात गेले ते बाई आणि ते देवमन हो कोणाला ऐके नाही नावरे नाही हो मग अंगावून जेसीबी नाही म्हणेन काय करता झुमरेल म्हणे अंदर घालतो झुमऱ्याची टरकली झुमऱ्या पळाला त्याच्या मागं मग कशाही पळाला हो ना आम्हाला देवीदास भाऊ म्हणे मग आता कसं बसा म्हणे उपोषणाला उद्या सांगा आता उपोषणाचा टाईम आहे का म्हणलं बा कसं काय दुसरं नाही नाही म्हणे गरम झाले चालले गेले हो झाला विषय मोडला व्हिडिओ मोडला आम्ही घराकडे आलो आता मी येऊ राहिलो तुम्हाला भेटाले बरोबर आहे ना अरे लक्ष्मण तुम्हाला माहित नाही ते कोणाच्या बापाला हटत नाही हो मग त्याच्या मागं लय मोठी हस्ती आहे मग तुला काय माहित आहे हा येरीच हटला नाही का ते इतके लोक जाऊन बी काय बोलता राजा हो खरंच राजा मला वाटते कोण ना कोण याच्या मागं असलाच पाहिजे कोण केलं हिंमत दाखवून राहिला ते हा पुरं गाव आहे राहिलं नाही बा पुरे परेशान करून टाकले हा इतकी हिंमतवाला माणूसच नाही पाहिला म्या हा खरंच सांगा ना तुम्ही कोण आहे त्याच्या मागं काय सांगा तुले अरे हे खादोडे नाही का हे इकून बारूद भरून राहिला ना मग हो काही अडचणी हो ती आहेच ना त्याच्या मागं हा म्हणून कसं आहे त्याला जरासं म्हणजे हिंमत आहे हा हो थांब म्हणा आता तू हो आता तू काहीच टेन्शन नको घेऊ आता लागतो त्याच्या मागं मी मग पाहणार राजा करा ना बा कोशिश मी तुम्हाला तेच म्हणतो काही कोशिश करा पण याले रस्ता आम्हाला कसा करून द्या म्हणा नाही नाही पाहिन तू आता असं चक्र फिरवतो ना हो या देव म्हणाले पाय तू कसं आहे रे तुम्ही आता हो फक्त मी काय म्हणतो आता ते तिथून कुठं गेला मग ते हा हो तिचा वावरात आहे का कुठं आहे ते हो ते नेमकं आहे कुठं आता करून काय राहिला असं काय ते वावरात आहे बा आता सध्या हो ते आता काय त्याच्या बकऱ्याने ते म्हशी चारा ना याच्या बळाला काय करणार आहे ते हो तिकडे पडितात होते ते हे इकडे भांडणं करायला हजर तसं हो का बरं म्हणजे वावरातच आहे नाही का असं बरं बरं ठीक आहे मग आता हो झालं काम झालं तू आता हो पाय तू आता उद्यापर्यंत तुला रस्ता क्लिअरच होईल ना हो ठीक आहे आता ही चुकाटा लागला त्याच्या मागं हो ठेवतो मग आता बाबा शिवलाल भाऊ फोन आहे का हॅलो हा हा बोला शिवलाल भाऊ हा बोला 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 अरे काय संतोष का काय मोठं कठीण काम लगा आता हे ते बिंदू नाही का रे बा हो आता स्कूटी घेऊन गेली इथून हो या मार्केटच्या बाजूला रस्त्यावरून हो दिसली तर मग कसं मी चाय घालाल तू इकडे हो मला पाहिलं का संत्याचे किती योग आले किती खराब काम झालं हो काय काय कुठं ढोरं चरवला का अरे जाऊ द्या बा आता कुठं विषय काढता ते हो मग काय अंगाला काटे अजून येते वा मग नाव काढलं की मग काय तर पोलीस स्टेशन धमकन तमकन तिचा बाप पण काय बापा जाऊ द्या म्हणजे त्या एरियाचा विशेष काढलो का बा का मागं हटलं ना तू मग काय जाऊ दे पण मी काय म्हणतो थोडं काही एक आपल्याला देवमनचं काम करावं लागतं ना हो ते लय अति भारी चाललं ना आपल्याला बे हा एक काम करावं लागतं तुला जरा सहकार्य पाहिजे बा तुझं बाबा मी काय करू शकतो आता तर किती मोठा लाला झाला तिथं मग सगळे पळाले कोणीच नाही थांबलं मग जेसीबी अंगाला नेतो म्हणे ते बाई आली आली या म्हणे कोणी तिथं सगळे पळाले फंगार पळाले जेसीबी घेऊन तुमच्या वावरात गेले ते अरे बाबा हो ना तेच समजलं मुले हो आपल्या वावरात गेले का हो नाली करायला सांगत होते असं असं हो का आपण काय मी काय म्हणतो एक काम कर ना मग तू आता
पण मी काय करू बा, त्याच्या पुढे कोणाच चालते हो, देवमन भाऊ. हा म्हणजे नाव कापी आहे इथं पुऱ्या रामपूरले भारी पडले ते. त्याचं काय करू शकतो मी? म्हणलं मी सांगतो तसं करतो फक्त. हा हो, त्याच्या मशीन बकऱ्या आहे कुठं म्हणलं ते सांग ना मला. हा हो, ते कुठं आहे सध्या आणि त्याच्या बकऱ्यां म्हशी आहे कुठं? इथंच आहे पलिता जिंका, आता मिसता इथं आपले ढोला इथं, त्याचे बी इथंच आहे. ते तर तिकडे जाऊन बसेल आहे, अजून नाही आला ते. बकऱ्या सगळ्या हिंडून राहिले इकडे तिकडे, मीच पाहू लागलो बा, काय करता? तसं हो का? असं मग ती यातच आहे समजा नाही का? हो, एक काम करतो आता. हो, ते बकऱ्या काय कर आपल्या वावरात घेऊन जाय. हा हो, बकऱ्या आणि त्याच्या म्हशी 3 म्हशी आहे का 2 आहे त्याजवळ? 2 मशीन एक वगाला आहे समजा, आणि बाकीच्या 20-25 बकऱ्या आहेत. मग ते कुठं नेऊ मी हाकालत? ते आपल्या वावरात नी जवळच आहे तिथून. हा हो, आपल्या वावरात घेऊन जाय ते बकऱ्या आणि म्हशी. हा आणि आपल्या त्या गोडाऊनमध्ये वावरात नी अंदर घालून द्या. हो, तिथं काशीनाथ भवन आहे, मी त्याला फोन करतो. हा हो, आणि त्याच्यानंतर बरोबर तिथं ते बंद करून दे आणि बाकी मग मी पाहतो काय करायचं त्या. फक्त तेवढं काम कर चटकन तू. तर मग लवकर झाला का म्हणे, नाही या आता फालतू लवकर द्या. हो, मी नेतो हाणत तुम्ही त्याला फोन करून द्या. मी मशीन त्याच्या बकऱ्या हाणत आणतो, आपल्या गाई बसेला इथं. म्हणलं चटकन जाय तू, काऊन की आपल्याला रस्ता करणं अर्जंट. एक तर तुझा जवळचा रस्ता अडवला त्यानं. हा महत्वाचं म्हणजे हा हो, त्याच्यासाठी हे प्रोग्राम आहे आपला. हो, तू चटकन फक्त बकऱ्या आणि म्हशी घेऊन आपल्या वावरात जाऊ दे लवकर. हा तिथं गोडाऊनमध्ये ते बाकीचं काम मी त्याला काय करायचं सांगतो आता फोन करून. हा लवकर. बस आत्ता चाललो, रस्ता तर आपल्याला करावा लागते ना, आमच्या जवळ बात वाव नाही का? काही टेन्शन घेऊ नका, आत्ता घेऊन चाललो मी. बाकी तुम्ही पुढचं पाच बसा. हो, मी पोहोचून देतो आणि वापस पळत येतो. ठीक आहे मग. अरे बाबा, काय कुठं नाली करायला लागते सांगा ते आम्हाला, फटाफट करून मोकळ्या वाजार घरी जायचं आहे. हो, तिकडे तर हुकला आता. काय झालं बघ, काय जेवला अजून काही दुसरं काही प्रयत्न? काय माणसाले का तुम्ही जायला पाहिजे होतं का? जेसीबी तुमची सगळं तुमचं घबाळातून गेलाय ना, आता माहित नाही का आम्हाला? केला असता रस्त्यात काय बिघड असतं? लय हुशार बाबा ना तुम्ही. तिकडे एक वय जागा त्याची ती दाबलेली आहे, मोजणी आली तर तुमचा रस्ता जाते 100%, मला माहित आहे. माऊली भाऊची जाते काही ना काही एक वय. तुम्ही म्हणता आम्हाला रस्त्या करा म्हणजे आम्ही जेलच जाऊ. त्या बाईन जर रिपोर्ट दिला असता तर काही राहायचे. आता आमची जेसीबी जरी असली तरी आम्हाला अंदर घालता का मग? काय माणसा, अबे काहीच नव्हतं होत ना, सरकत होती ते. मग देत होता पुढे सगळं होऊन राहिलं होतं. बस आता हो, झाला आता बोंबला, आता काही रस्ता नाही काही नाही. ते नसू दे, पाहता ते पुढचं पुढं. शिवलाल भाऊले करू आपण टच, काय कसं काय मार्ग काढायचं विचारू देईल. हॅलो, हा बोला अध्यक्ष, तुमच्या स्वारात म्हणलं बा. हो, ते करून देतो तुम्ही सांगितलं ते. काय म्हणते मार्केट बरं आहे? इकडं पद्धतशीर आहे, पण तुमचं लेका म्हणलं ते रस्त्यात हुकलं काय? तुम्ही कशी बी माणसं बे. हा ते काशा किशा कुठं आहेत ते? इथे जाऊ आम्ही, इथे जाऊ ना शिवलाल भाऊ. काय राजा ते जमते का हो? ते बैराजा रिपोर्ट द्यायला तयार काय करावं आम्ही मग? म्हणून आम्ही मागं हटलो बा. हो, आमच्या घरच्या बायाचा फोन आलता. म्हणून आम्ही म्हणजे नाहीला जास्त बाहेर आलो. बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे, बायाचंही बरोबर आहे. फालतू काय लटकाचं फालतू लोकांसाठी. हा फक्त एक काम करा, आपल्याला देवमनेला अद्दल घडवायची आहे. त्याच्या बकऱ्या येऊन राहिल्या आता. संत्याला फोन केला मी. ते आपल्या गोडाऊन नाही का ते, ते शटर वर करा आणि त्याच्यात अंदर घालून द्या. चारागिरा आहे त्याच्यात तेल टाकून द्या. आणि पाणी गिण्याची व्यवस्था करून ठेवा बरोबर. जेणेकरून रात्रभर त्याच्यातच ठेवायची आहे. त्याला दिसल्या नाही पाहिजे. 2-3 म्हशी आहेत त्याच्या आणि 20-25 बकऱ्या आहे. बाबा काय बोलता राजा, म्हणजे त्याच्यात नाही ठेवता का? अंदर ठेवता का याच्यात नाही? त्याला हे बा त्याच्या बकऱ्या आणि म्हशी सापडून द्यायच्या नाही आता. हो, ते गणगण हिंडणार आहे सगळं बिलकुल बड्ड गिड्ड. संत येऊन राहिला, चटकन तुम्ही उघडून ठेवा ते आणि पटकन रपादपा करा. अजून ते याचं तर सगळं गेम हुकून जायचा. आता उघडतो. हो, सध्या येऊ राहिला का? आता पोहोचते ते 2 मिनिटात. तुम्ही फटकन उघडून ठेवा. केला नाही त्याला फोन. रस्ता झाला नाही पाहिजे का? चला काय पटपट कामं करा. बस करतो आता. हो, चला बाबा, उघडा ते पटपट. जेसीबी सुरू करून आपलं नाटक सुरू करा. चला जा. हो, बकऱ्या येऊन राहिल्या म्हणते. पण ते पायत इकडे आला तर आवाज देणार का? बकऱ्याचा आवाज आहेत का? मग तिथं जेसीबी कायसाठी आहे? ते बकऱ्याचा आवाज त्याला आला नाही पाहिजे, दबला पाहिजे. तुमचा जेसीबीचा धडांग आवाज करा ना चांगला. गाणी गिणी लावा त्याच्यावरती आहे ना तुमच्यावर त्या ट्रॅक्टरवर स्पीकर. तेच म्हणलं लावून द्या ते धडंग धडंग. त्याला ऐकून गेला पाहिजे बकऱ्याचा आवाज. तसं काय त्याला काय वाटते का? गोडाऊन मध्ये कोणला असेल मग? हो, काही वांधा नाही तसा. ठीक आहे, करतो आम्ही काय. हो, ते काय येऊ राहिला बकऱ्याचा. चला उघडा रे, उघडा. ठेवा शिवलाल, ठेवा. जाणं तू थांबू नको ना संते, अजून ते येऊन जायचं सगळं हाती लागायचं. तू चटकन जा, आम्ही करतो इकडं काय. जाय, आम्ही ते जेसीबी सुरू करतो हे ते सगळं. इकडे आला तरी पतायला लागू देत नाही त्याला. तू जाय फक्त चटकन तिथं जाऊन उभा राहायला करतो या ढोराजोडा. जाय चटकन जाय. घेवर झुंबर खाशी ना, घेवर जरा ते भैमुगाचं कुटाला जरा टाकून द्यायले म्हणजे बोमलणार तर नाही. चला पटपट आपलं ते जेसीबी गिसीबी आवाज घेवा सुरू करून द्या, कामाला लागून जा. चला लवकर. जेवण झालं आता? हो, मी आता थोडा वेळ थांबतो म्हणलं 4 वाजेपर्यंत. मग तुम्ही घराकडे या. हो, ढोरा वासराचं काही सांगता येत नाही ना. तर म्हणलं आता तुम्ही बकऱ्या आणि आपले म्हशी घेऊन घरी येऊन जा मग. पोरगा आता 5 वाजता शाळेतून येऊन घरी. हो, येऊन जा लवकर. आता पाणी पावसात जरा वातावरण बिघडलं आता. बहुतेक झडीच वातावरण दिसून राहिलं. नाही, पाणी गिरी चांगलं येते वाटतं आता. हो, बरं मी काय म्हणतो, ते छत्री राहतो आजोळ. हो, पाणी जर आले चालले जा घराकडे. काही टेन्शन घ्यायचं नाही. मी जातो आता, ते पडितात नाही आपल्या बकऱ्या चोरून राहिल्या, म्हशी आहेत. घेऊन लवकरच येतो मी बी. ठीक आहे मग आता लवकर चालली जाय, काही 4 वाजेला थांबू नको. आता काही टेन्शन नाही एवढं. आता लाकडं गिकडं आहे, तार लावलेला आहे, काही टेन्शनचं काम नाही. जाय मग तू आता थोड्या वेळ थांब, चालली जाय. बरोबर. हो, 2:30 वाजता जातो मग. जा तुम्ही, जा आता 1:30 वाजून राहिला, जा.
राजा बस कर ना, बस कर ते. काय देऊन भाऊ हा काय तरी म्हणलं कल्ला काय बोलाले काय कल्ला नाही तर काय करू राजा, तू राजा निरा काय बासरीच वाजवत बसतं का? हा अरे माय बकरी एक नाही दिसून राहिली इथं. हा माझ्या म्हशी कुठं आहे, काय कुठं आहे? हा तू म्हणे पाहतो म्हणे कुठं आहे ते. अरे बाबा मी काय म्हणलं तुम्हाला लागतो म्हणून तुम्ही तुमच्या बा मला काय घेणं ना मास्त मागं किती मध्ये ढोला आहे माय म्हणलं सुद्धा लागलं हा तुमच्या बकऱ्या कुठे गेल्या मला माहिती आहे का तुमच्या हा चालले बेवाला सोडून गेल्या आणि चालले आपल्या तिकडे हा पडीतच गेल्या सोडून की झालं का मग हा लक्ष द्या लागते मग लोकांच्या वालात गेल्या असेल तर पाहा ना जाऊन तिकडे मला माहिती आहे का ते काय माणूस आहे का तू, निरा बयाड माणूस आहे तू. हा बसला ती बासरी वाजवा. हा माहिती का बकरी जरा इकडे तिकडे हाणली असती तर. हा आता कुठं गेले एवढं 10 एकरात इथं पडीत आहे. मी म्हणलं याच्या पडायला कुठे जाणार आहे ते. हा तू आहेस म्हणलं का? अरे मग तसं सांगायचं ना मला बकल्या पाहिजे म्हणून मला सांगितलं का तुम्ही मग आणि एक तर मी काय तुमचा नोकर नाही हा हो मा मागं लोची आहे हो चला मी काय करणार हो? आम्ही तर नाही का आता बकऱ्या कुठं गेल्या असं सांगा आता. हा कुठं गेल्या असं अंदाज तरी तो हिशोबानं समजा. हा आसपास इकडे कुकडे जाऊ शकन तो हिशोबानं. अरे बाबा आता इथून काय बद्दच लागते हो बद्दातून खाली जर उतरले असून तर दुसऱ्या गावले गेले असं हा तिकडे सावतायले धामण गावले तिकडे कुठं जाईन मला काय माहिती आता हा तुम्ही ते बद्दाच्या तिकडे जाऊन पाहता हो काही सांगता येत नाही बा कुठं गेल्या तर बकल्या अरे बाबा रे मोठा घोरच झाला आता. मी तिकडे बसलो राजा आणि इकडे आता माया 2.5 लाखाच्या बकऱ्या आहेत. हा 2.5 लाखाच्या 3 म्हशी आहे माया बिंद आता कुठं गेल्या असं काय नाही सांगा आता. अरे बाबा मग इथं काय बसले गोष्टी सांग जा ना लवकर पहा ना इकडे इकडे कोणाच्या वालात गेल्या का कुठं गेल्या तर हा जा लवकर हो ना चाललो मी आता. आम्ही तर नसतात ताप झाला आहे. आता कसं रे बाबू हा आता कसं घाम फुटला तुले आता झाला असली खेळ सुरू ही चुकाट्याचा उद्या शेवटचा भाग आहे त्यामुळे चिंता करू नका आणि फक्त मनोरंजन आणि आनंद करण्यासाठी आपण एपिसोड करत असतो त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका चला उद्या भेटू 5 वाजता विषय कंप्लीट होऊन जाईल धन्यवाद